आजकाल जेव्हाही आपण कोणत्याही मॉल किंवा मार्केटमध्ये जातो तेव्हा बहुतेक वेळा स्वीट कॉर्न सारख्या प्रकारचा नाश्ता आपल्याला दिसून येतो, कारण चविष्ट असण्यासोबतच त्यात जीवनसत्वे आणि खनिजेही पुरेशा प्रमाणात असतात. स्वीट कॉर्न मध्ये विटॅमिन B1, विटॅमिन B5, विटॅमिन C, फॉस्फरस, मॅंगनीज, फॉलेट आणि डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असते. स्वीट कॉर्नचा उपयोग खूप साऱ्या पदार्थात केला जातो, जसं की स्वीट कॉर्न सूप, स्वीट कॉर्न पराठा, फ्राईड राईस इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो. याला बाजारात मोठी मागणी आहे, त्यामुळे स्वीट कॉर्नचा व्यवसाय सुरू करणे खूप फायदेशीर ठरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला फ्रोझन स्वीट कॉर्न व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. या व्यवसायासाठी स्वीट कॉर्नचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. यंत्रे. या व्यवसायात जी यंत्रे वापरली जातात ती या प्रकारे आहेत. भाजीपाला आणि फळे धुण्याचे यंत्र, ब्लँचिंग मशीन, कूलिंग टँक, ब्लास्ट फ्रीजर, कोल्ड चेंबर, वजनाचे यंत्र, पॅकेजिंग मशीन. प्रक्रिया. फ्रोझन स्वीट कॉर्न प्रोसेसिंग युनिट मध्ये सर्वप्रथम कॉर्न किंवा भुट्टा हाताने सोलला जातो. यानंतर सोललेले कॉर्नचे दाणे ब्लँचिंग प्रक्रियेद्वारे पार केले जातात, म्हणजे कॉर्न काही मिनिटे उकळत्या पाण्यात बुडवून नंतर बाहेर काढले जातात. ब्लँचिंग प्रक्रियेनंतर ते कूलिंग टँक मध्ये थंड केले जातात. थंड होण्याच्या प्रक्रियेत पाणी हे माध्यम म्हणून वापरले जाते, म्हणून ते काही काळ कोरडे होण्यासाठी ठेवले जाते. त्यानंतर ते ब्लास्ट फ्रीजर मध्ये गोठवले जाते. नंतर ते कोल्ड चेंबर मध्ये साठवले जाते. कोल्ड चेंबरच्या आत ते मोठ्या पॅकिंग मध्ये किंवा पोत्यात ठेवले जाते. आता बाजारातील मागणीनुसार पोती बाहेर काढली जातात. आता या पोत्यांना उघडून त्यातील गोठलेले स्वीट कॉर्न हाताने वर्गीकरण आणि वेगळे केले जातात. यानंतर वजनाचे यंत्र वापरून 200 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलोच्या पॅकिंग मध्ये पॅकेजिंग मशीनच्या सहाय्याने पॅक केले जातात. आता हे फ्रोझन स्वीट कॉर्न बाजारात विकण्यासाठी तयार आहेत. शीतगृहांच्या द्वारे त्यांचा पुरवठा बाजारात केला जातो. मनुष्यबळ. MT क्षमता असलेल्या शीतगृहात गोठवलेल्या स्वीट कॉर्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी अंदाजे 210 ते 312 कामगारांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये मका काढणीच्या हंगामात 200 ते 300 मजूर मका सोलण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवले जातात. उर्वरित 10 ते 12 लोक प्लांट ऑपरेशनसाठी नियमितपणे आवश्यक असतील. क्षेत्र. क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर जो प्रकल्प आपण व्हिडिओमध्ये बघत आहोत तो प्रकल्प एक मोठ्या स्वरूपातील प्रकल्प आहे. हा संपूर्ण प्रकल्प 5400 चौरस फूट क्षेत्रात बांधण्यात आला आहे. तुम्हाला हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करायचा असेल तर तुम्हाला 3000 ते 4000 चौरस फूट क्षेत्रफळ लागेल. विद्युत पुरवठा. या प्रकल्पामध्ये पूर्ण प्रक्रियेसाठी 540 किलोवॅट विद्युत ऊर्जेची आवश्यकता आहे. त्यापैकी थंड करण्यासाठी 230 किलोवॅट विद्युत भाराची आवश्यकता आहे. हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करण्यासाठी तुम्हाला 12 ते 14 किलोवॅट विद्युत ऊर्जेची आवश्यकता असेल. गुंतवणूक. गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हा व्यवसाय तुमच्या स्वतःच्या जमिनीवर आणि पायाभूत सुविधांवर सुरू करायचा असेल तर तुम्हाला अंदाजे 38 लाख ते 40 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
नफ्याबद्दल बोलायचे झाले तर या प्रकारच्या युनिटमधून तुम्ही ऑफ सीझनमध्ये साधारणतः 18% निव्वळ नफा सहज मिळवू शकता. आवश्यक परवाने. या व्यवसायामध्ये तुम्हाला काही परवान्यांची आवश्यकता असेल आणि सोबतच तुम्ही काही योजनांचा देखील लाभ घेऊ शकता, जसं की FSSAI, GST, उद्यम आणि ट्रेडमार्क या परवान्यांची आवश्यकता असेल. राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे. शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे. भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे. खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमामार्फत प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान दिलं जातं. ही रक्कम जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहायता गट, खाजगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV हे या योजनेत सहभागी होऊ शकतात.